नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत देसाई आणि आज मी इथे आली आहे JW मॅरियट मध्ये. आज आहे आमची प्रेस कॉन्फरन्स. मी स्टार प्रवाहावर आता सुना याची घरा नावाची मालिका करते. आफ्टर आय थिंक त्यानंतर मी आता परत स्टार प्रवाहावर काम करायला आज त्यासाठीच मी इथे आले. सो तुमच्याच बरोबर आज स्टे ट्यून, तुम्हाला सगळ्या गोष्टी काय होणार या गंमत. मनात आणि त्यांच्या घरात पोहोचवता त्याबद्दल मीडियाच्या माझ्या सगळ्या मित्रांना आणि मैत्रिणींना माझ्याकडनं मनापासून धन्यवाद. मनापासून खूप खूप आभार. माझे लंच 15 जूनला आहे. सुने मेरे को वही चाहिए. असं वाटतंय मस्त मस्त तुमचं एकदम सॉलिड झालेलं आहे सगळ्यांचं. हो, आणि एकच मागे पुढे होतं पण इथे मी आता ऍक्टर, त्यामुळे टेन्शन नाही. खूप टेन्शन. मी स्टार प्रवाहाच्या वतीने तुम्हा सर्वांचं आमच्या या महाराष्ट्राच्या नंबर 1 कुटुंबात स्वागत करतो. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. थँक्यू सो मच. हसायचं म्हणून एक मिनिट तुम्ही आता जरा शांत बसा, नाहीतर विषय याचा मी तवा असं म्हणतो याच्यावर मी असलं तुम्ही. सुना येथील घरा मालिकेच्या कलाकारांचं एका प्रेमविवाहामुळे 2 कुटुंबात निर्माण झालेलं वैर, त्यामुळे प्रेमविवाहच करण्यास मनाई असलेल्या घराची ही एक आगळी वेगळी कथा आहे. पाहूया त्याची एक झलक. राघव, हात मागं घे. आंबा आमच्या झाडावरून खाली पडलाय. पण हात आमची आहे. पद्मा, या सामन्यामध्ये माझ्या पोरासने बोलायचं काम नाही. माझी पोरं माझा अभिमान आहे ती. अरे तुझ्या याच अभिमानाच्या चिंदड्या होता. पद्माबास, अगं अजून किती वर्ष भागणार आहेस? बस आई. शिवनाथ, जसं तू आमचं घर तोडलंस तसंच जेव्हा तुझ्या
सुद्धा आतापर्यंत निर्माती म्हणूनही काम केल्यानंतर या मालिकेतही काम करताना शूटिंगच्या वेळेला शिफ्ट वाढते म्हणून तू टेन्शन मध्ये येणार की आपला रोल चांगला व्हावा म्हणून येणार ऍक्च्युली असं झालं होतं. की मुद्दाम त्यासाठी कास्टिंग झालं की नाही ही वेळेत सगळं काम करेल. ते दीपजींनाच माहिती. नाही पण ॲक्च्युली तुझ्या प्रश्नाचं उत्तर खरंच असं आहे की हो, पहिल्या दिवशी माझं जरा असं झालं होतं की अरे किती वाजले, किती फुटेज निघाले, काय करतोय आपण. पण नंतर मी जरा शांत झाले. कधी कधी काय असतं की निर्माती म्हणून खूप डोलारा सांभाळायचा असतो, आव्हान असतं, पेलायचं असतं. पण कधी कधी कलाकार म्हणून फक्त एक कॉल टाईम आला उद्या बॅकची आणि जायचं आहे आणि फक्त कॅरेक्टरवर फोकस करायचं. तर ही सुद्धा तेवढीच मजा आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कलाकार म्हणून काम करताना अनेक वेगवेगळी लोकं तुम्हाला भेटत असतात, वेगवेगळ्या विषयांवर तुमच्या गप्पा रंगत असतात, वेगवेगळं नॉलेज तुम्हाला मिळत असतं तिथे आणि त्याचा खूप फायदा होतो निर्माती म्हणून सुद्धा. त्यामुळे माझ्यासाठी अगदी स्तुत्य होते की वा, म्हणजे मी आता कलाकार म्हणून परत मला वाटतं आबोली ही माझी स्टार प्रवाहावरचीच मालिका होती, त्यानंतर डायरेक्ट मी आत्ता कमबॅक करते आहे. आणि तो कमबॅक इतका जबरदस्त व्हावा की मी एंड पेजवर यावी, होर्डिंगवर माझा फोटो लागावा, यासाठी सतीश सरांचे खूप खूप आभार. मला पहिला ब्रेक जो मिळालेला करिअरमधला माझ्या, तो पण स्टार प्रवाहामुळेच मिळाला होता. मनोधनवारेचे नावाची मालिका मी केली होती, तेव्हा मी होर्डिंगवर आले होते. आणि कट्टू त्यानंतर इतक्या वर्षांनी, जवळजवळ 16-17 वर्षांनंतर मी पुन्हा इतक्या दणक्यात कमबॅक करते. त्यासाठी स्टार प्रवाहाचे आणि सतीश सरांचे खूप खूप आभार, फ्रेम्सचे, दीपजींचे खूप खूप आभार, कारण त्यांनी तेवढा विश्वास दाखवला. आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार, कारण इतकी कमालीची टीम मिळाली आहे. खूप जण यांच्यावर मी पहिल्यांदा काम करते, सगळे यंगस्टर्स, आता असंच म्हणायला पाहिजे, सगळे सो त्यासाठी खूप खूप थँक्यू. दीपजींसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रोडक्शन हाऊसचं नाव जरी फ्रेम्स असलं तरी कायम आउट ऑफ द फ्रेम विचार करणारे असे दीपजी, टीमसाठी आपण स्थानापन्न व्हावी. थँक्यू. सेम ना, मी ती पाठच करून ठेवली. सगळे मुद्दे कव्हर झालेले आहेत. पण जी एक मोठी एव्ही आम्हाला तुमच्या सर्वांसमोर सादर करायची आहे, मी सुद्धा उत्सुक आहे. मला सुद्धा यांनी छोट्या छोट्या पार्ट्समध्येच दाखवले, मला सुद्धा संपूर्ण बघायचे काय दाखवत आहे, त्यामुळे तुमच्या इतकाच मी सुद्धा उत्सुक आहे. तर आपण सगळ्यांनी ती एव्ही बघूयात. मी सर्वांना विनंती करतो. नाही सर, तुम्हाला मी थोडंसं थांबवतो. तुम्ही आत्ता स्टार प्रवाहाच्या परिवाराबद्दल इतकं भरभरून बोललात, कायमच बोलता. आता त्यात या पुढच्या 3 महिन्यांमध्ये काही नवीन सदस्य जोडले जात आहेत, त्यामुळे हा परिवार आत्ता दिसतोय तेवढाच नाही आहे, याहूनही मोठा आहे. या सगळ्यांसोबत एक छान फोटो ऑपॉर्च्युनिटीची ही संधी सोडू नये असं आमच्या मनात आहे. पण तत्पूर्वी मी या मालिकांशी निगडीत सगळ्या लेखक, दिग्दर्शक, निर्मिती संस्थेचे रिप्रेझेंटेटिव्ह, निर्माते या सगळ्यांना विनंती करतो की आज आपल्या इतक्या प्रेमानं आपण इथे आलेले आहात, आपण कृपया मंचावर या, म्हणजे हे कुटुंब किती मोठं आहे हे दाखवता येईल. आणि त्यांच्याच बरोबरीनं माध्यम प्रतिनिधींना विनंती आहे की आपण कृपया स्टेजच्या समोरच्या भागात जर आलात तर सगळ्यांचा मिळून एक छान फोटो आपल्याला काढता येईल, कारण आपले सगळे माध्यम प्रतिनिधी या स्टार प्रवाहाच्या कुटुंबाचाच भाग आहेत. त्यामुळे सगळे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, आज इथे आलेले या मालिकांशी निगडीत सगळ्यांना मी विनंती करतो, कृपया आपण मंचावर यावा. आणि माध्यम प्रतिनिधींना विनंती आहे, आमच्या सगळ्या मित्रांना, की आपण कृपया स्टेजच्या समोरच्या भागात जर छान एक ग्रुप केला तर सगळ्यांचा एक सुंदर फोटो काढता येईल आपल्याला. प्लीज.